माझी अशी काही हालत बेकार झाली होती ना, गावी मला आराम करायला मिळाला होता ना मुंबईला आल्यावरती आराम करायला मिळाला होता. ज्या दिवशी मुंबईला उतरली त्याच दिवशी ऑफिसला गेली होती, कारण 5 दिवसापासून ऑफिसची कामं खूप सारी पेंडिंग होती. आणि मी गावी गेल्याच्या नंतर माझ्या मागोमाग माझी कलीगसुद्धा गेली, कारण तिच्यासुद्धा कझनचं लग्न होतं. सो 2 दिवस ऑफिसकडे लक्ष दिलं आणि आज सुट्टी होती. म्हटली चला घराकडे लक्ष देऊया. छान असा पोहे आणि ब्लॅक कॉफी घेऊन नाश्ता करून घेतला होता. आणि आयांश मला मदत करतोय, कारण दीपकची तब्येत खराब झाली होती. तो थोडासा वीक झाला होता, त्याला बरं वाटत नव्हतं, कारण गावी प्रचंड धावपळ झाली होती. तुम्ही बघितलेच माझे गावचे व्लॉग, खूप सारे आम्ही इकडे जा तिकडे जा खूप सारी अशी धमाल मस्ती केलीच, पण आराम करायला मिळालाच नव्हता. आता एवढी घरातली घाण काढायची म्हटलं तर कपडे खूप सारे धुवायला होते. एवढे सगळे कपडे मी आज होणार नव्हती. फक्त मी धुवायचे कोणते, एका साईडला काढायचे कोणते ते फक्त केले. आणि मानाचे नारळ मी कशी सोडणार होती, कारण मी नारळप्रेमी आहे. आणि हे सालं सोडण्यासाठी मी दिली होती वॉचमन भैयाला, कारण मला हे जमणारच नव्हतं. घरामध्ये एवढी घाण होती की 2 दिवस मी काही बघितलं नाही. पण आज म्हटली चला घरातलं पूर्ण बाल्कनी साफ करून टाकायची होती. तिन्ही बाल्कन्यांमध्ये पाणी सोडून छानपैकी तिने घासपूस केली होती. आत्ता कुठे माझ्या जीवाला शांतता झाली, कारण घरातली पूर्णपणे घाण निघाली होती. इकडचा ड्रमसुद्धा मी काढून मोकळी झाली होती. आणि सगळं मी एकटी केली, त्याच्यामुळे घाम एवढा होता आणि गरमी तर बापरे बाप काही विचारू नका. खिचडी केली, मस्त असा घालवला दिवस आणि त्यानंतर आराम केला. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.